आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी शीतल आपले स्वागत करते। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। कोजागिरीला भेसळयुक्त शिळ्या दुधाचा महापूर, अकोलेकरांच्या आरोग्याशी खेळ, FDA कडून तपासणी होणार का? अन्न व औषध प्रशासनाचे शहरातील हॉटेल्सकडे दुर्लक्ष, बनावट पनीरमुळे खवय्यांचे आरोग्य आले धोक्यात। गुटखा बंदी असताना अकोल्यात गुटखा माफियांद्वारे GSTची वसुली, अन्न व औषध प्रशासनाकडून दिवाळी पाकिट वाटप झाले सुरू। दिवाळीच्या पूर्वी STचा मोठा अपघात होता होता वाचला, 100 प्रवासी असलेल्या बसचे एक्सल तुटले, ST म्हणते तपास सुरू। दिवाळीत यंदा रोषणाई फिक्की पडण्याची भीती व्यक्त, महावितरणने अचानक वाढविले दर, ग्राहकांना दिला शॉक। आता सविस्तर बातम्या। सोमवारी होणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने अकोलेकर शुद्ध दुधाची कोजागिरी करणार की भेसळयुक्त शिळ्या दुधाची, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे। सणासुदीच्या काळात दुधाची मागणी हजारो लिटरने वाढत असताना अकोल्यात भेसळयुक्त शिळ्या दुधाचा पुरवठा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। अकोल्यात इतर जिल्ह्यातून शिळे दूध सप्लाय केले जाते। या शिळ्या दुधाची तपासणी करण्याची गरज आहे, पण FDAचे अधिकारी थेट दूध उत्पादकांकडून मलई घेत असल्याचा आरोप होत आहे। नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळयुक्त दुधाच्या पुरवठ्यावर गंभीर शंका उपस्थित करण्यात येत आहे। कोजागिरीच्या निमित्ताने अचानक वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी इतर जिल्ह्यातील शिळे दूध अकोल्यात मोठ्या प्रमाणावर पुरवले जाण्याची शक्यता वाढली आहे। दुधाच्या वास्तविक उत्पादन क्षमतेपेक्षा बाजारात येणारा पुरवठा नेहमीच जास्त असल्याने भेसळयुक्त दुधाची शक्यता नाकारता येत नाही। अन्न व औषध प्रशासन विभागाने सणासुदीच्या दिवसात दूध तपासणीची मोहीम राबवणे अपेक्षित असताना यंदाही अकोल्यात कोणतीही विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। कोजागिरीच्या पवित्र सणात आरोग्याशी खेळणाऱ्या या बेफिकीर प्रशासकीय यंत्रणेवर जिल्हाधिकारी तातडीने काय कारवाई करतात याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे। शहरात अनेक बड्या हॉटेलमध्ये बनावट पनीर विकले जात आहे। दिवाळीत हॉटेल्समध्ये बनावट पनीरच्या माध्यमातून ग्राहकांची लूट सुरू आहे। इतकेच नाही तर अनेकांचे आरोग्य या बनावट पनीरमुळे खराब होत आहे। याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष असून जिल्हाधिकाऱ्यांनी सरप्राईज चेकिंग केल्यास जनतेचे आरोग्य अबाधित राखता येईल। पुणे आणि मुंबईतून अकोल्यात येणाऱ्या नातेवाईकांसाठी अकोलेकर हॉटेल्समध्ये जेवणासाठी नेतात, पण अशा शुद्ध जेवणाची सवय असलेल्या नागरिकांना अकोल्यातील बनावट पनीरने त्रस्त केले आहे। अनेकांच्या आरोग्यास हे बनावट पनीर बाधित करत असून याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष आहे। अधिकारी बडे हॉटेल्स चेक करत नसल्याची ओरड आहे। इतकेच नाही तर तपासणीचे सॅम्पल देखील हे अधिकारी लॅबमध्ये पाठवित नसल्याची माहिती आहे। अनेक हॉटेल्सचे कुक यात सहभागी असल्याची माहिती आहे। इतकेच नाही तर बनावट पनीर उत्पादक आणि हॉटेल व्यावसायिकांचा मोठा हप्ता FDAला द्यावा लागत असल्याची माहिती एका हॉटेल व्यावसायिकाने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर दिली। जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी तपासणी केलेल्या हॉटेल्सची जिल्हाधिकाऱ्यांनी सरप्राईज तपासणी केल्यास मोठे गबाळ बाहेर येईल। शहरात प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्या माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून खदान, MIDC आणि वाशिम बायपास परिसर हे गुटखा विक्रीचे प्रमुख अड्डे बनल्याची गंभीर माहिती समोर आली आहे। या विरोधात अन्न व औषध प्रशासन आणि इतर तपास यंत्रणा मूग गिळून गप्प का बसल्या आहेत? GSTची मोठी चोरी या माध्यमातून होत असून त्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे। गुटखा बंदी असतानाही या अवैध धंद्याला स्थानिक पातळीवर संरक्षण मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे। तपास यंत्रणेची दिवाळी चांगली जाण्यासाठी गुटखा माफियांनी एक पॅकेटवर थेट 30 रुपयांची वाढ केली आहे। ही वाढ 20% असून ती थेट गुटखा शौकीन ग्राहकांकडून वसूल होणे सुरू झाले आहे।
केंद्र सरकार गुटख्यातून 28% GST आकारते, पण राज्यात गुटखा बंदी असताना GSTची थेट चोरी गुटखा माफिया करत आहेत. हा देशद्रोह असून त्याकडे तपास यंत्रणा, अन्न व औषध प्रशासन विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. अकोला अन्न व औषध प्रशासनाच्या ढिम्म व्यवस्थेमुळे गुटखा माफियांवर कारवाई नसल्याचे चित्र आहे. खदान आणि MIDC परिसरात गोदामे असल्याची शक्यता वर्तवली जात असून जैन आणि पांडे या व्यक्तींचे नागपूर जिन परिसरातील गोदामातही गुटख्याचा साठा असल्याची चर्चा बाजारपेठेत आहे. वाशिम बायपास परिसरातून अंड्याच्या आडून ऑटोमध्ये गुटख्याची तस्करी केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान गुटखा पॅकेटची मूळ किंमत सुमारे 140 असताना तो 170 दराने विकला जात आहे. इतकेच नाही तर गुटखा विक्रीवर बंदी असताना मोठ्या प्रमाणात GSTची चोरी होत असून याकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष आहे. यामुळे देशाचे नुकसान होत आहे. बंदी असताना गुटख्याची किंमत वाढली आहे. गुटखा विक्रेत्यांनी अन्न व औषध प्रशासन यांच्या अधिकाऱ्यांवर हप्ता वाढल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या अवैध धंद्याला अप्रत्यक्ष पाठबळ मिळत असल्याचे चित्र आहे. अकोल्यात यापूर्वीही तपास यंत्रणेने गुटखा माफियांवर कारवाई केली होती, पण आता गुटखा माफियांवर गेल्या काही महिन्यांपासून कुठलीही कारवाई नाही. तपास यंत्रणा विविध ऑपरेशन राबवित असताना गुटखा विरोधात कुठलेही अभियान का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. गुटखा बंदीचा कायदा स्पष्ट असून गुटखा साठवणे आणि विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे. तरी देखील तपास यंत्रणेतील अधिकारीच या गुटखा विक्रीत सहभागी असल्याची संशय व्यक्त केला जात आहे. शहरात मोठ्या प्रमाणात विमल, हॉट, कालीबहार, नीलीबहार, बाजी, सिंगम, वाह, सिग्नेचर, बाजीराव विक्रीस उपलब्ध असून बंदी केवळ नावालाच आहे. गुटखा विक्रीचे मोठे रॅकेट अकोल्यात असून तपास यंत्रणा हातावर हात देऊन का बसली अशी विचारणा होत आहे. तेल्हारा आगारातून निघालेल्या एका राज्य परिवहन बसमध्ये आज सकाळी प्रवाशांनी थेट मृत्यूचा थरार अनुभवला, पण बस चालकाने दाखविलेल्या धैर्यामुळे सर्व प्रवासी वाचले. दिवाळीत मोठ्या संख्येत प्रवासी वाहतूक होते, पण तत्पूर्वी एसटीच्या बिकट अवस्थेची पोलखोल झाली. आज सकाळी नांदखेडजवळ MH40N 9973 क्रमांकाच्या बसचा अपघात टळला. चालत्या बसची चाके वेगळी झाली आणि बस नदीत कोसळण्याच्या स्थितीत असताना चालक कुटाळे आणि वाहक खुमकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तेल्हारा आगाराच्या ढिसाळ कारभाराचे लखतर चव्हाट्यावर आले आहे. बसची मागील चारही चाके ॲक्सेलसह वेगळी झाली असतानाही चालक आणि वाहकाच्या अतुलनीय धैर्यामुळे सुमारे 70 प्रवाशांचे प्राण वाचले. हा अपघात नसून तेल्हारा आगारातील प्रशासनाचा जीवघेणा गुन्हा आहे. स्थानिक नागरिकांचा स्पष्ट आरोप आहे की वाहन निरीक्षकांकडून कोणतीही योग्य तांत्रिक तपासणी न करता भंगार आणि नादुरुस्त बसेस सर्रास रस्त्यावर धावण्यासाठी सोडल्या जातात. ही बेफिकिरी म्हणजेच विद्यार्थ्यांसह सामान्य प्रवाशाच्या जीवाशी खेळणे आहे. साहेब, मी चालक कुटाळे, तेल्हारा डेपोचा ड्रायव्हर. आज आता सकाळी मी काटेल धामवरून सकाळी निघालो, तेल्हाऱ्याला आलो. तेल्हाऱ्याहून नेर पंचगान मार्गे अकोला जात असताना गाडीत जवळपास 100च्या आसपास सवाऱ्या होत्या. गाडी धीरे धीरे अकोल्याकडे जात होती आणि नानखेडच्या बाहेर निघालो. थोडंसं अंतरावर आल्यानंतर गाडी एकदम स्लो चालू होती. गाडीत भरपूर प्रवासी होते आणि गाडी फर्स्ट म्हणजे थर्ड गिअरमध्ये चालू होती, एकदम स्लो. अचानकपणे गाडीने कंडक्टर साईडने असा झोल मारला अचानकपणे आणि त्याच्यानंतर कंट्रोल करता करता ड्रायव्हर साईडनं तशीच झोपली. तर गाडी पलटी होता आता वाचली. गाडीला कोणाला काही लागलं नाही, पलटी झाली नाही, कोणाची काही जीवितहानी झाली नाही. आता त्यानंतर आमचे साहेब इथं आलेले आहेत, गाडी चेक करतील काय कोणाला दोषी आहे काय आहे. पण तो दोष कोणाचाही असो काही असो, पण मायाकडून काही घटना घडलेली नाही, कोणाला लागलं नाही, कोणी काही गाडी पलटी झाली नाही. हे देवाची कृपा, बाकी मला काहीच टेन्शन नाही साहेब. आता ते वर्षाची कृपा ते देवानच पाहिलं. माहिती कोणाचा अपघात घडला नाही, काही झालं नाही, कोणाला लागलं नाही. तपासणी न करता बसेस रस्त्यावर सोडणारे वाहन निरीक्षक प्रवाशांचे जीव धोक्यात घालत आहेत.
त्यांच्यावर निलंबनाची कारवाई कधी होणार असा प्रश्न विचारला जात आहे। एवढी मोठी घटना घडल्यानंतरही तेल्हारा आगाराचे व्यवस्थापक शर्मा यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले आणि आपला फोन बंद करून ठेवला। याचा अर्थ प्रवाशांच्या सुरक्षेकडे आगार व्यवस्थापकाचे किती अक्षम्य दुर्लक्ष आहे हे सिद्ध होत आहे। आपण घटनास्थळी प्रथमदर्शनी बघत आहोत। त्याच्यात आपल्याला प्रथमदर्शनी असं दिसतंय की गाडीचा जो स्प्रिंग पाट्या आहे ते तुटल्यामुळे त्याचा हँगरही तुटलेला आहे। आता याबाबत सविस्तर आमची यांत्रिक जी टीम आहे ती तपासणी करेल आणि जे कोणी याच्यावर जबाबदारी निश्चित होईल आणि त्याच्यावर आपण कडक कारवाई करू। आपण जी वाहन ड्रायव्हरच्या हाती सुपूर्द करता तेव्हा वाहनाची निरीक्षण होत नाही काय, चाचणी होत नाही? करूनच दिल्या जाते। चालकाला सुद्धा आपण त्याच्या अगोदर अर्धा तास शायनिंग ऑन दिला जातो। त्याच्यात चालक एक गाडी पूर्ण तपासणी करून घेत असतो ताब्यात। त्याच्यात जे आढळतात त्याच्यात तेव्हा मग चालक आपल्याला तेव्हा जागेवरच सांगतो जे काही दोष असतील आणि अशा प्रकारे खात्री करूनच गाडी ताब्यात दिल्या जाते चालकाला। आजच्या घटनेला जबाबदार कोण नेमकं? सविस्तर तपासणी केल्यानंतर जबाबदारी निश्चित। ओके। प्रवासी आणि संतप्त नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की या संपूर्ण घटनेची परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत कसून चौकशी झाली पाहिजे। संबंधित वाहन निरीक्षक आणि आगार व्यवस्थापकासह जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनासह कठोर कारवाई करावी अशी मागणी समोर येत आहे। चालक कुटाळे आणि वाहक खुमकर यांनी 70हून अधिक प्रवाशांना वाचवले आहे। त्यांचा जीवनरक्षक म्हणून त्वरित गौरव करण्यात यावा। जर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतली नाही आणि दोषींवर तात्काळ कारवाई केली नाही तर प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील। विशाल नांदोकार, RRC न्यूज, तेल्हारा। भूमी अभिलेख विभागातील उपअधीक्षक पंकज पवार यांच्या निलंबनानंतर पुण्यातील मुख्य कार्यालयाने 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठीत केली। या चौकशी समितीत अकोल्याचे जिल्हा अधीक्षक भारती खंडेलवाल कशा अशी विचारणा होत आहे। भूमी अभिलेख कार्यालयातील तत्कालीन उपअधीक्षक पंकज पवार यांच्या संपूर्ण कार्यकाळातील कामकाजाची कसून तपासणी करण्यासाठी उपसंचालक भूमी अभिलेख अमरावती प्रदेश यांनी उच्चस्तरीय समितीची नियुक्ती केली आहे। यात 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। जिल्हा अधीक्षक भारती खंडेलवाल या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात निलंबित पंकज पवार यांनी काम केले। त्या पवारांच्या कामकाजाची चौकशी भारती खंडेलवाल करणार कशा? मुळात सर्वच भूमापकांच्या कामाची ही चौकशी आहे। त्या चौकशी समितीत भारती खंडेलवाल यांचा सहभाग म्हणजे थातूर मातूर चौकशी करण्याचा विभागाचा प्रयत्न आहे। पंकज पवार यांच्या झालेल्या चुकांवर पांघरून घालण्याचा उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी करत आहे अशी चर्चा विभागात आहे। ज्या अधिकाऱ्यांना बी टेन्युअरचे ज्ञान आहे अशांकडून करण्याची गरज असून ज्यांना त्यांचे ज्ञान नाही अशांकडून चौकशी ही शुद्ध फसवणूक असल्याची चर्चा विभागात आहे। पुण्यातून निघालेल्या आदेशात चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून अमरावती प्रदेशाचे उपसंचालक भूमी अभिलेख महेश खडतरे हे प्रमुख असून चौकशी समितीत 2 जिल्हा अधीक्षक आहेत। त्यात यवतमाळ भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक सुदाम जाधव यांच्यासह दुसऱ्या सदस्या म्हणून अकोला भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक भारती गोकुळ खंडेलवाल यांचा सहभाग असेल। या व्यतिरिक्त पंकज पवार यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून केलेल्या सर्व कामकाजाची तपासणी 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत 13 कर्मचारी करणार आहेत। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अकोला महानगराचा श्री शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सव गौरक्षण मार्ग स्थित माधवनगर येथील एकविरा मैदान येथे झाला। या उत्सवाला स्थानिक उद्योजक शिवप्रकाश रुहाटिया प्रमुख अतिथी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते।
विजयादशमी उत्सवानिमित्ताने होमिओपॅथी कॉलेज मैदान अर्थात एकविरा मैदान येथून स्वयंसेवकांच्या पथसंचलनाचे आयोजन केले गेले होते। हे संचलन चैतन्य सोसायटी, निवारा कॉलनी, माधवनगर, गौरक्षण रोड, देवी प्लाझा, गणेश नगर चौक, सहकार नगर, गौरक्षण रोड मार्गे एकविरा मैदान येथे संचलनाचा समारोप झाला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष असून स्वयंसेवकांमध्ये विशेष उत्साह आहे। या उत्सवात प्रमुख वक्ते असलेले सुनील आंबेकर यांनी उद्बोधन केले। प्रमुख अतिथी शिवप्रकाश रुहाटिया यांची उपस्थिती होती। होमिओपॅथी कॉलेज मैदान अर्थात गौरक्षण मार्गावरील एकविरा मैदानावर संपन्न झालेल्या या विजयादशमी उत्सवाला नागरिकांनी सहपरिवार उपस्थिती लावली होती। महिलांच्या उद्योग जगातील सहभागाला चालना देण्यासाठी देशमुख महिला मंडळाच्या वतीने आयोजित हिरकणी प्रदर्शन व विक्री या भव्य उपक्रमाला दुसऱ्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। महिला बचत गट आणि उद्योजकांनी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या विक्रीला हक्काचे व्यासपीठ मिळावे हा या हिरकणी प्रदर्शनाचा मुख्य हेतू होता। दरवर्षीप्रमाणे यंदाही अकोल्यातील महिला उद्योजक आणि ग्राहकांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। या प्रदर्शनात महिला बचत गटांनी तयार केलेले 72 स्टॉल्स लावण्यात आले होते। यामध्ये दिवाळीसाठी लागणाऱ्या पणत्या, रांगोळी, फराळ पदार्थ, पारंपरिक व आधुनिक डिझाईनची वस्त्रे, सुंदर दागिने, हस्तकला वस्तू, गृहोपयोगी साहित्य आणि सजावटीचे साहित्य अशा विविध वस्तूंचा खजिना एकाच छताखाली उपलब्ध झाला। या प्रदर्शनाच्या आयोजनात देशमुख महिला मंडळाच्या प्रत्येक सदस्याने हातभार लावल्याची माहिती देशमुख महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्रीताई देशमुख, उपाध्यक्षा नयनाताई देशमुख, सचिव स्वप्नालीताई देशमुख, कोषाध्यक्षा प्रतिभाताई देशमुख आणि ज्येष्ठ सल्लागार कविताताई ढोरे यांनी दिली। देशमुख महिला मंडळ अकोलातर्फे आयोजित हिरकणी प्रदर्शनी व लघु उद्योजिका प्रदर्शनी महोत्सव हा कालपासून सुरू झालेला आहे। 4 आणि 5 ऑक्टोबर असं त्याचं आयोजन आहे। आजचा दुसरा दिवस आहे आणि आता अवघे काही तासच राहिले आहे। कालपासून भरपूर रिस्पॉन्स मिळतो आहे। अजूनही ज्यांना खरेदी करायची इथे खूप सगळ्या दिवाळीच्या सर्व वस्तू एकाच दालनात आहेत आणि रिजनेबल दरात आहेत। त्याच्यामुळे ज्यांना पण याचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर या। भरपूर प्रतिसाद इथे आहे आणि ज्या स्टॉल धारकांना पुढच्या वर्षी स्टॉल लावायचे असतील, आमच्या हिरकणीसोबत जुळायचं असेल तर ते पण जुळू शकतात। आमच्या देशमुख महिला मंडळाचे बॅनर जागोजागी लागलेले आहेत चौकात, त्याच्यावर पण नंबर्स आहेत। किंवा देशमुख महिला मंडळाच्या देशमुख कोणत्याही महिलेशी तुम्ही जुळले, तुमच्या आजूबाजूला राहत असले तर त्यांना सांगू शकतात। तुम्हाला नाहीच काही सापडलं तर तुम्ही RRC च्या ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा सांगू शकतात की आम्हाला हिरकणीत जुळायचं आहे। किंवा सेंटर प्लाझाच्या स्टॉलवर हॉटेलवर सेंटर प्लाझा हॉटेलवर जाऊन पण तुम्ही सांगू शकतात की आम्हाला हिरकणीत जुळायचं आहे देशमुख महिला मंडळाची, तर तुम्हाला आम्ही जुळवून घेऊ पुढच्या वर्षी। आणि या पुढच्या वर्षी याच्याही पेक्षा भव्य दिव्य आमची प्रदर्शनी राहील। यावर्षी 72 स्टॉल एकूण आमच्या आलेले आहेत। दरवर्षी आमचे स्टॉल वाढतच चालले आहे आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठं आयोजन करायचा आमचा उद्देश आहे, मानस आहे। तर नक्कीच आम्ही करू आणि तुम्ही पण नक्कीच आमच्याशी जुळा। धन्यवाद। नमस्कार। आम्ही आता अकोलाकरांसाठी नवीन एक प्रोडक्ट लॉन्च केलेला आहे। आतापर्यंत आमचा अक्ष करन्सीज फक्त जुन्या नाण्यांसाठी आणि जुन्या नोटांसाठी तुम्ही आमच्याकडे आतापर्यंत विदेशातले प्रदेशातले सगळे कॉईन नाणे आतापर्यंत बघितलेले आहात। पण आता आम्ही नवीन एक प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे, त्याचं नाव आहे बर्थडे नोट। तुमच्या जन्मतारखेची नोट ही एक विशेष बाब आहे जे आजपर्यंत आपण लोकांना फारच गिफ्ट देत आलो आहे। पण काय होतं ना, आपले गिफ्ट जमा होतात आणि अडगडीत जातात। ते अडगडीत जाऊ नये म्हणून आम्ही एक उपाय काढलाय आणि ते म्हणजे त्यांचं आपलं बर्थडेचं जे हे असतं, जसं बघा आता ही एक तारीख आहे 6/6/25, नंबर पण तोच आहे 6/6/25 आणि नोट ओरिजिनल आहे। तर त्याच्यामुळे तुम्हाला त्वरित मिळेल असं एक छोटंसं आणि छानसं आणि कोणी अडगडीत टाकणार नाही असं गिफ्ट आमच्याकडे अवेलेबल आहे। एकदा नक्की आमच्याकडे अवश्य भेट द्या। थँक्यू।
नमस्कार, मी स्नेहल दराडे, स्नेहश्री फॅशन हबची बुटीक ओनर आहे मी. तुम्हाला जेव्हाही कधी तुम्ही बघत असाल की अकोल्यामध्ये काहीतरी नवीन आलं आहे, फॅब्रिक पेंटिंग असो, आरी वर्क असो किंवा फ्युजन स्टाईलची नऊवारी असो, दरवर्षी स्नेहश्री नवीन नवीन कलेक्शन अकोलेकरांसाठी आणत असते. आणि हिरकणीमध्ये गेले 4 वर्ष झाले आम्ही स्टॉल लावतो आहोत. हे आमचं 4थं वर्ष आहे आणि इथे खरंच खूप सुंदर रिस्पॉन्स आहे. जे पण लोक घरी बसले असतील, आज शेवटचा दिवस आहे, त्यांनी त्वरा करा आणि लवकरात लवकर शॉपिंगचा एन्जॉय करा यावर्षी दिवाळीचा. जसं आम्ही म्हटलं आहे, दरवर्षी स्नेहश्री नवीन आणते. तुम्ही बघू शकता इथे हा जो मॅटर्निटीचा एक सांजीचा प्रोग्राम असतो, त्याच्यासाठी आपण दुपट्टा बनवलेला आहे. हे दुपट्टे आमच्याकडे आम्ही कस्टमाइज करून देतो, सोबतच रेंटल देत असतो. दुसरं म्हणजे हे की आमच्याकडे आरी वर्कचे जे ब्लाऊज पीसेस आहे हे वर्षभर आम्ही कस्टमाइज करून देतो. येणाऱ्या दिवाळीच्या सीझनमध्ये ज्याही नवऱ्यांच्या ऑर्डर्स असतील त्यांनी 1 महिना 1.5 महिना आधी तरी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा. हे जे रेडी पीसेस आहे याच्यावर तुमची ऑफर आहे की 3 ब्लाऊज जर तुम्ही ॲट ए टाईम घेतले तर पर ब्लाऊज तुम्हाला 1000 रुपयाला लागेल, नाहीतर तुम्हाला 1 ब्लाऊज सिंगल घेतलं तर 1500ला पडेल. ही आमची ऑफर आहे. सोबतच आमच्याकडे प्लेन साड्यांसोबत आम्ही असे वर्कच्या ब्लाऊजचे कॉम्बो देत असतो. हेही कॉम्बो तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे. हे आमचं दरवर्षीचं कलेक्शन असते. या व्यतिरिक्तही तुम्हाला जेही काही लागेल, आमच्याकडे मम्मा डॉटरची थीम असो, फॅमिली ट्विनिंग असो, पैठणीचे जॅकेट्स असो, टोप्या असो, तुम्हाला जे पण लागेल ते फक्त आम्हाला ऑर्डर द्या, आम्ही तुम्हाला सगळं बनवून देऊ. तुम्हाला आज तर मी इथे दिसत आहे हिरकणीमध्ये, पण हे सगळं जर तुम्हाला कस्टमाइज करायचं असेल किंवा विकत घ्यायचं असेल तर आमचा ॲड्रेस आहे स्नेहश्री फॅशन हब, कुणाल कॉम्प्लेक्स, रणपिसे नगर चौक, जवाहरनगर, अकोला. येथे तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि आमच्या ज्या वर्कच्या ब्लाऊजच्या ऑफर आहेत ह्या दिवाळीपर्यंतच आहे, त्यामुळे कस्टमायझेशन करायचं असेल तर 1 महिन्या आधी ऑर्डर द्यायची आणि रेडी ब्लाऊज घ्यायचे असेल तर दिवाळीपर्यंत ऑफर चालू आहे. थँक्यू. सरनाईक, नाशिकहून आलेले आहे. माझा रेडिओ रंगोळीचा स्टॉल आहे. मी हिरकणीशी गेल्या 1-1.5 महिन्यापासून जोडल्या गेलेली आहे. त्यांनी मला रिक्वेस्ट केली की तुम्ही इथे पण या, तुमचं जे रांगोळ्यांचा स्टॉल आहे तो इथे पण एक लावा तुम्ही आणि दाखवा इथे अकोलेकरांना पण सगळं. त्यामुळे मी इथे आलेली आहे. मला खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे इथे. आणि जर कोणाला माझ्या रांगोळ्या ऑर्डर करायच्या असेल तर 8888547074 या नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता. त्या नंबरवरती मी तुम्हाला फोटो पण पाठवू शकते. सगळं तुम्ही ऑर्डर करू शकता. प्लस माझं इंस्टाग्रामला पेज पण आहे, दी आर्ट कॉर्नर 24 म्हणून, ते पण तुम्ही फॉलो करा. देशमुख महिला मंडळाची सदस्य आहे. कालपासून हिरकणी प्रदर्शन सुरू आहे आणि हिरकणी प्रदर्शनाला यावर्षी अतिशय उत्तम रिस्पॉन्स आहे. याचं कारण हेच की स्टॉलधारक आणि त्यांच्याजवळचं जे काही माल आहे, ज्या वस्तू आहेत, खाण्यापिण्याच्या म्हणा, दागिने म्हणा किंवा कपडे किंवा सजावटीच्या वस्तू, त्यांची गुणवत्ता इतकी चांगली आहे की ग्राहक अगदी खुश होऊन जातो. आणि ज्यांना 1 वस्तू घ्यायची आहे ते नक्कीच 4 वस्तू घेऊन जात आहे. RRC नेटवर्कचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मी अमरावतीवरनं आली आहे, सौ संध्या चंद्रशेखर देशमुख. मी 2 वर्षापासून इथे स्टॉल लावत आहे. एकदम चांगला रिस्पॉन्स आहे, त्यामुळं मी सतत इथे येते. सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे. इथल्या लेडीज देशमुख महिला मंडळाच्या खूप कॉपरेटिव्ह आहे. आणि कुणाला जर माझ्याकडनं पाहिजे असतील अजून साड्या, माझ्याकडे चंदेरी, माहेश्वरी, जामदानी, गार्डन, हँडमेड, आपल्या हँड पेंटेड सगळ्या प्रकारचं कलेक्शन आहे. कुणाची इच्छा असल्यास त्या मला कॉन्टॅक्ट करू शकतात. नमस्कार, आम्ही निर्माण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडून आलो आणि निर्माणच्या इथे 5 शाखा आहेत एकूण. या ठिकाणी आम्ही एक लक्ष्मी प्राप्ती म्हणून ठेव योजना प्रस्तुत केली आहे आणि 291 दिवसाकरता ही ठेव योजना आहे आणि याच्यामध्ये 10.50% व्याजदर आहे. सगळ्यात हायेस्ट स्कीम आहे आमची व्याजदराची. आणि शिवाय आमच्याकडे गोल्ड लोनसुद्धा आहे. गोल्ड लोनचा पण रेट हायेस्ट आहे, 8,500 प्रति ग्रॅम. तर ग्राहकांनी एकदा भेट द्यावी आमच्या कोणत्याही शाखेला. 5 शाखा आहेत तिथे, खडकी, त्यानंतर जठारपेठ, गोरक्षण रोड, दापकी रोड या ठिकाणी शाखा आहेत. एकदा ग्राहकांना रिक्वेस्ट आहे की भेट द्यावी जरूर आणि लाभ घ्यावा ग्राहकांनी. नमस्कार, आम्ही PNG ज्वेलर्स रतनलाल प्लॉट, नेकलेस रोड, अकोला येथे आमचे शॉप आलेले आहे. हिरकणी महिला मंडळाचा मी खरंच आनंद व्यक्त करते की त्यांनी आम्हाला या एक्झिबिशनचं पार्टिसिपेट करण्याला जागा दिली आहे आणि आम्ही इथे पार्टिसिपेट केलेलं आहे. PNG ज्वेलर्सला जसं पाहिलं तर प्रचार कंपनी आपल्या जवळ करतच आहे, पण एक आमच्याकडनं पण आमचं एक कर्तव्य आहे की आम्ही घराघरात आणि प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावं. PNG ज्वेलर्सचे आहे एक्सचेंज पॉलिसी खूप चांगले आहेत. मंथली स्कीम वगैरे पण आहेत आपल्याकडे आणि आपलं कस्टमर सर्व्हिस पण चांगली आहे. अवश्य भेट द्या. हे PNG ज्वेलर्स रतनलाल प्लॉट, नेकलेस रोडला आहे. तर आमच्याकडे सिल्वर, गोल्ड, डायमंड आणि प्लॅटिनियम
या सगळ्या प्रकारचे ज्वेलरीज आहेत आणि NSIचे प्रोडक्ट आहेत आमच्याकडे सिल्वरमध्ये. हे गिफ्टिंगचे आयटम आहेत, अगदी 500 रुपयापासून आमच्याकडे स्टार्ट आहेत. प्रोग्रामसाठी फंक्शनसाठी खूप चांगले आहेत. नक्कीच. थँक्यू. देशमुख महिला मंडळद्वारा आयोजित हिरकणी बचत गट महोत्सव प्रदर्शनी आणि विक्रीचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. कालपासून या प्रदर्शनीला सुरुवात झाली आहे आणि अकोलेकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या प्रदर्शनीला मिळतो आहे. आजचा शेवटचा दिवस आहे आणि अवघे काही तास शिल्लक उरले आहेत. त्याच्यामुळे अजूनही तुम्ही जर का आल्या नसणार तर अवश्य या आणि भेट द्या. संपूर्ण दिवाळीची खरेदी तुम्हाला एकाच दालनात करता येणार आहे. धन्यवाद. अकोला शहरवासियांसाठी नीलरत्न बुटीकने दिवाळी आणि लग्न कार्यासाठी भव्य पैठणी प्रदर्शनाचे आयोजन 8, 9, 10, 11 ऑक्टोबर असे 4 दिवस केले आहे. जठारपेठेतील नक्षत्र संकुलात SYC बँकेजवळ 4थ्या माळ्यावर प्रदर्शन राहणार आहे. नवीन साड्यांचा भरपूर स्टॉक ग्राहकांना उपलब्ध होईल. दिवाळीच्या अनुषंगाने पैठणीचे विविध प्रकार जसे दीपिका पैठणी, येवला पैठणी, कलांजली पैठणी, खडियाल पैठणी, लोटस पैठणी तसेच अकोल्यात नऊवार पैठणीमध्ये खड्डी जॉर्जेट, बनारस, लिनन, बारीक प्रिंट, सॉफ्ट सिल्क, माहेश्वरी, नारायणपेठ, राम सिल्क, हँडलूम, पेशवाई सोबत विविध प्रकार उपलब्ध करून दिले जातील. ते देखील वाजवी दरात आपणास मिळणार आहे. सोबत कॉटन बनारसी ड्रेस मटेरियल, रेग्युलर वेअर, ऑफिशियल वेअर तसेच हँड एम्ब्रॉयडरीमध्ये बेडशीट, टॉवेल, नॅपकिन, ट्रॅव्हल्स बॅग तसेच विविध प्रकार असून अकोलेकरांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन कविता आळशी यांनी केले आहे. शहरवासियांनी आजपर्यंत दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. वाशिम पोलिसांनी अवैध गांजा विक्री करणाऱ्या विरुद्ध धडक मोहीम राबविली होती. सदर धाड सत्रात जप्त करण्यात आलेला सुमारे 3 क्विंटल गांजा नष्ट करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील अंमली पदार्थ नष्ट करण्याकरिता पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी जिल्हा स्तरावर एक कमिटी स्थापन केली. जप्त केलेला गांजा नष्ट करण्याकरिता कार्यवाही करण्याचे आदेश दिले. अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक धर्मा सोनुने, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, स्थानिक गुन्हे शाखा वाशिम, राखीव पोलीस निरीक्षक शशिकांत वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. आपल्या परिसरात अवैध धंदे सुरू दिसल्यास नागरिकांनी सहकार्य करावे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ते आवश्यक आहे असे म्हटले आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोला शहरातील नवीन बस स्थानकाजवळील हॉटेल रायझिंग सनच्या व्यवस्थापकावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल मॅनेजरने वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांना खोली नाकारल्यामुळे हा प्रकार घडला. मुंबईत राहणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकारी अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित पक्षाच्या सभेसाठी आल्या होत्या. त्या सहकाऱ्यांसह नवीन बस स्थानकाजवळील हॉटेल रायझिंग सन येथे 2 खोल्या भाड्याने घेण्यासाठी गेल्या. ड्युटीवर असलेल्या हॉटेल मॅनेजरने सुरुवातीला त्या महिलेला खोल्या दाखवल्या, परंतु बुकिंगची प्रक्रिया सुरू असतानाच मॅनेजरने खोली देता येणार नाही तसेच हॉटेलमध्ये खोली उपलब्ध नाही असे सांगत नकार दिला. महिला पदाधिकाऱ्यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी हॉटेल मॅनेजर विरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास शहर पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. स्नेहल अरुण सोहनी या मुंबईच्या आहेत. त्या वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईच्या महिला जिल्हाध्यक्ष आहेत आणि कायदेविषयक सल्लागार सुद्धा त्या आहेत. तर काल जी वंचित बहुजन समाज आघाडीची जी काही काल मोठी रॅली होती 17 किलोमीटर
बाळासाहेबांशी जी रॅली होती त्या रॅलीसाठी त्या इथं आल्या होत्या. तर त्यांच्यासोबत इथं त्यांचे कार्यकर्ते वगैरे लहान भाऊ आणि कार्यकर्ते असतात. तर ह्या काल सकाळी 10:30 ते 11 वाजता 3 तारखेला इथं आल्यानंतर त्यांनी रायझिंग सन हॉटेलला ते गेले. तर त्यांच्या तक्रारीप्रमाणे त्यांचं म्हणणं असं आहे की तिथे मॅनेजर होते आणि त्यांना रूम 2 रूम यांना पाहिजे होतं. तर त्यांनी फायनलही केलं होतं रूम बघण्याचंही त्यांना सांगितलं होतं वगैरे. पण तक्रारदार यांच्या म्हणण्याप्रमाणे जेव्हा मॅनेजर बाहेर आले, जेव्हा सामान आणायला गेले तिकडे गाड्यामध्ये आणि बाहेर आले, तर त्यावेळेस त्यांना तिथे अशोक चक्राचा झेंडा आणि तिथे ते पंचशीलचा झेंडा वगैरे हे सगळे ते दिसल्यानंतर त्यांनी आत आल्यानंतर परत यांना सांगितलं की आमच्याकडे रूम खाली नाही आणि आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. त्यांची एक महिला आणि 5 मुलं सोबत आहेत. तर असं काहीतरी कारण सांगून त्यांनी आणि रूम अवेलेबल नाही आहेत आमच्याकडे असं म्हणून त्यांनी रूम देण्याचं त्यांना नाकारलं. तर तक्रारदाराचं म्हणणं असं आहे की त्यांचं जातीबद्दल त्यांना जेव्हा माहिती झाली मॅनेजरला बौद्ध समाजाच्या आहेत हे माहिती झाल्यानंतर त्यांना त्या कारणामुळे त्यांना त्या हॉटेलमध्ये प्रवेश दिला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि याच्यातून त्यांना मग जो अपमान झाला, त्यांना लज्जा उत्पन्न झाली, त्याचा पान उतारा झाला, या संबंधाने त्यांची तक्रार होती. त्याच्याप्रमाणे मग आम्ही सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये आम्ही ॲट्रॉसिटीच्या कलमाप्रमाणे त्याचा गुन्हा दाखल केला. नाही, आरोपींना अटक नाही झाली अजून आरोपीला, कारण आता नुकतंच त्याचा आता पंचनामा वगैरे सगळ्या कारवाया पार पडलेल्या आहेत, स्टेटमेंट झालेलं आहे. तर एव्हिडन्शियली कसं CCTV फुटेज आम्ही आणलेलं आहे ते चेक करत आहोत. त्यात खरोखर तशा प्रकारचं ते तपासात निष्पन्न होत असेल, त्यांच्या विरुद्ध पुरावा निष्पन्न होत असेल आणि नक्कीच त्यांना अटक करून न्यायालयात सांगितलं. अळगाव बुद्रुक छत्रपती शिवाजीनगर येथे नवदुर्गा देवींच्या विसर्जन मिरवणुका उत्साहात पार पडल्या. यावेळी विविध मंडळांनी सजवलेल्या रथांवर देवीच्या मूर्तीची मिरवणूक पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात आणि जय देवी दुर्गेच्या घोषणांनी आनंदी वातावरणात निघाली. अळगाव व छत्रपती शिवाजीनगर या दोन्ही गावातील मिरवणुका एकाच दिवशी काढण्याची कित्येक वर्षाची प्रथा आहे. दोन्ही गाव मिळून सोहळा आनंदाने पार पाडत आहेत. दोन्ही गावे मिळून 14 मंडळांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक मंडळाने नवदुर्गा मातेच्या रथांची आकर्षक सजावट, लाइटिंग पारंपरिक पद्धतीने सादर करून भक्तांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीदरम्यान नृत्य, पारंपरिक नृत्य, सांप्रदायिक भजन मंडळे, ढोल पथक, बँड व फटाक्याची आतिषबाजी यामुळे वातावरण अधिक रंगतदार झाले होते. अनेक महिला भक्त आणि युवकांनी देवीच्या जयघोषात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. ऐन दिवाळीच्या तोंडावर महावितरणने वीज दरवाढ केल्याने ग्राहकांना याचा मोठा फटका बसणार आहे. ऑक्टोबरच्या बिलात प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याचा परिणाम घरगुती, व्यावसायिक आणि उद्योग क्षेत्रावर होणार आहे. 1 जुलैपासून महावितरणने वीज दर कमी केल्याचा दावा करत नवीन दर लागू केले होते. मात्र लगेचच ऑगस्टपासून इंधन समायोजन शुल्क लादण्यास सुरुवात झाली आणि आता सप्टेंबरसाठीही ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. दरम्यान 1 ऑक्टोबर रोजी महावितरणने एक सर्क्युलर जारी करून सप्टेंबरमध्ये झालेल्या वीज वापराबाबत इंधन समायोजन शुल्क आकारण्याचे आदेश दिले आहेत. आता 1 ते 100 युनिट वापरावर प्रति युनिट 35 पैसे आणि 500 युनिटपेक्षा अधिक वापरावर 95 पैसे प्रति युनिट जास्त द्यावे लागणार आहे. या विषयावर अकोलेकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आमच्या प्रतिनिधी पूनम सोनोनेने नागरिकांशी संवाद साधला. ऐन दिवाळीच्या तोंडावर महावितरणानं वीज ग्राहकांना खूप मोठा झटका दिला आहे. इंधन समायोजन शुल्क लागू केल्याने ऑक्टोबर 2025च्या वीज दरामध्ये 35 पैसे तर 95 पैशांपर्यंत वीज दरात एवढी वाढ केली आहे. तर आपल्याबरोबर काही ग्राहक जुळलेले आहेत, आपण त्यांनाही विचारून घेऊयात की ऐन दिवाळीच्या तोंडावर वीज दर वाढल्याने त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहेत. ऐन दिवाळीच्या मोक्यावर वीज दर वाढणार अशी अपेक्षा नव्हती आणि मध्यमवर्गीय माणसाला ही खूप मोठी चोट आहे. इकडे केंद्र सरकार GST कपात करून राहत देत आहे, पण हे सरकारने उचललेले खूप म्हणजे मध्यमवर्गीयांसाठी कठोर कदम आहे. तरी आमची इच्छा आहे की वीज दर मागे घ्यायला पाहिजे. त्याचा परिणाम होईल, मोठ्या लोक श्रीमंतावर त्याचा परिणाम काही होणार नाही, होईल गरिबावर, जो हातमजुरी करते त्याच्यावर त्याचा परिणाम होणार आहे. दर वाढलं तर त्याला तुम्ही मारून राहिले, दुसरं काय करून राहिले, श्रीमंताला तुम्ही जीवन ठेवून राहिले आणि गरिबाला मारून राहिले, दुसरं काहीच नाही. हे शासनाचं पूर्ण म्हणजे नियम
बनवलेले नियम हे नियम बाहेर काम आहे, नियमात बसत नाही, गरिबाच्या विरोधात आहे कायदा. गरीबाला तुम्ही जगू देत नाही, जीवन ठेवत नाही, एवढंच बोलणं आहे. जीवन ठेवत असेल तर दर बदला, कमी करा वाटल्यास. निर्णय हा अतिशय वेदनादायी आहे. दिवाळीच्या तोंडी वीज दरात मोठी वाढ केल्याने सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लावण्याचं काम या महावितरणाने केलं आहे. सोबतच सेंट्रल गव्हर्नमेंटने आपल्याला GSTला राहत देऊन कुठेतरी एक चांगलं काम केलं आहे. सोबत राज्य शासनाने या महावितरणाच्या वाढत्या दराला कुठेतरी रोखलं पाहिजे. सामान्य माणसांनी दिवाळी साजरी करावं की नाही हा मोठा प्रश्न राज्य शासनासमोर मांडला पाहिजे. याच्यावर कुठेतरी हा जो कायदा आहे, हा जो दरवाढीचा निर्णय आहे, हा कुठेतरी थांबला पाहिजे. दिवाळीनंतर जर हा निर्णय पोस्टपोन होऊ शकेल याच्यावर कुठेतरी विचार केला पाहिजे. आज या सरकारनं आपल्याला एवढं तंगीत आणलेलं आहे. गोरगरिबांचं सर्व इलेक्ट्रिक बिल वाढवत आहेत, मोठ्या मोठ्या फॅक्टरीचे बिल त्यांचे माफ करतात आणि गोरगरिबाचे बिल माफ करत नाही. तरी शेतकऱ्यांना आज सर्व पाण्यामुळे नुकसान झालेलं आहे, त्याची भरपाई देत नाही. तर असं दिवाळीचा सण आहे, शेतकऱ्यांनी काय करावं? शेतमजूर यांच्याकडे बरंचसं लक्ष कमी आहे सरकारचं, त्याच्यामुळे त्यांनी लक्ष द्यावं आणि बिलाचे वाजवी भाव लावे अशी त्यांना माझी विनंती आहे. बुवा नैसर्गिक आपत्तीमुळे अधिक शेतकरी हवालदिल झाला आहे, तर वीज दराचे भाव वाढवून सरकार सर्वसामान्यांवर त्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम करत आहे. त्याच्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांचं आहे की त्यांचं बळी घेणाऱ्यांचं आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये पडत आहे. कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत मी पूनम सोनोने, RRC न्यूज, अकोला. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. कोजागिरीला भेसळयुक्त शिळ्या दुधाचा महापूर, अकोलेकरांच्या आरोग्याशी खेळ, FDA कडून तपासणी होणार का? अन्न व औषध प्रशासनाचे शहरातील हॉटेल्सकडे दुर्लक्ष, बनावट पनीरमुळे खवय्यांचे आरोग्य आले धोक्यात. गुटखा बंदी असताना अकोल्यात गुटखा माफियांद्वारे GSTची वसुली, अन्न व औषध प्रशासनाकडून दिवाळी पाकिट वाटप झाले सुरू. दिवाळीच्या पूर्वी STचा मोठा अपघात होता होता वाचला, 100 प्रवासी असलेल्या बसचे एक्सेल तुटले, ST म्हणते तपास सुरू. दिवाळीत यंदा रोषणाई फिक्की पडण्याची भीती व्यक्त, महावितरणने अचानक वाढविले दर, ग्राहकांना दिला शॉक. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,38,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल. लाईक करा आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.